रामकृष्ण हरी. स्वागत आहे आपल्या प्रतीक्षाच रेसिपीमध्ये. आज बघा तुम्हाला मी सर्वांना आवडणारी आणि झणझणीत अशी मिसळपाव ही रेसिपी दाखवणार आहे. हे बघा अगदी घरगुती आहे आणि याचा जो मसाला आहे तो देखील मी स्वतः घरी तयार केलेला आहे. यामध्ये बघा काही नाही, मिरे, लवंग, दालचिनी, तमालपत्र, धणे, खोबरे, कांदा हे सर्व भाजून घेतलेलं आहे व्यवस्थित आणि हे सर्व मिक्सरमध्ये बारीक केलं आणि ते बारीक केल्यानंतर त्यामध्ये अगदी एकच विलायची मी घातलेली आहे आणि लाल चटणी, हळद आणि मीठ हे देखील त्या मसाल्यामध्ये मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. याची बघा डिटेल मी व्हिडिओ एक अपलोड केलेला आहे, तो देखील तुम्ही बघू शकता. आता एका कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलं आणि त्यामध्ये कढीपत्ता घालून तो व्यवस्थित असा तळून घेतला. त्यानंतर जो आपण घरी मसाला तयार केलेला होता तो देखील आपण टाकून घेतलेला आहे. बघा हा मसाला आता व्यवस्थित असा आपण भाजून घेणार आहोत. या मसाला तयार करताना देखील आपण जे साहित्य घातलं होतं ते देखील आपण हलकंसं भाजून घेतलेलं होतं. आता बघा ते व्यवस्थित असं भाजल्यानंतर एक आपण वाफ काढून घेतली आहे, जेणेकरून तो मसाला असा सॉफ्ट देखील होतो आणि थोडासा तो भाजला देखील जातो. बघा हे मसाला व्यवस्थित भाजल्यानंतर आपण कुठलीही आमटी करत असताना किंवा तरी करत असताना गरम पाणी टाकत असतो, जेणेकरून त्याला कट हा छान येत असतो. म्हणून इथे मी एका पॅनमध्ये पाणी साईडला गरम करायला ठेवलं होतं, ते या मसाल्यामध्ये टाकलेलं आहे आणि ही आपली छान अशी तर्री तयार झालेली आहे. हा मसाला बघा तुम्ही एक 2 महिने देखील साठवून ठेवू शकता. आता साईडला मी एका जाळीमध्ये मटकी, मोड आलेली मटकी घेतलेली होती, ती व्यवस्थित धुवून घेतली आणि पाणी उकळलेलं होतं, त्यामध्ये मीठ आणि हळद देखील टाकलेलं आहे. आता हे उकळलेल्या पाण्यामध्ये आपण जी मोड आलेली मटकी होती ती टाकणार आहोत. तुम्हाला जेवढी मटकी हवी आहे तेवढ्या प्रमाणात तुम्ही कमी जास्त मटकी टाकू शकता. आणि मटकी बघा ही एक वाफ फक्त काढली ना ती सॉफ्ट होते. मटकी जास्त शिजवून घ्यायची नाही आहे, अगदी हलकीशी सॉफ्ट झाली पाहिजे इतपत आपण ही मटकी शिजवून घेणार आहोत. बघा मी फक्त एक उकळी काढलेली आहे आणि गॅस बंद करून फक्त ते झाकून ठेवलेलं आहे. आपली जी तर्री आहे ती देखील बघा साईडला उकळलेली आहे, तिला कट देखील खूप छान आलेला आहे आणि त्याचा वास देखील खूप असा छान येतोय. त्यानंतर बघा जी आपली मटकी आपण शिजवून घेतली होती ती बघा एका जाळीमध्ये मी त्याच्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि इथे बघा अशी सॉफ्ट अशी आपली ही मटकी, मुगानी मटकी आहे, ही मोड आणून मी घरी घेतलेला आहे आणि ही आपली जी मिसळ आहे ती तयार झालेली आहे. अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि जो मसाला आहे तो तुम्ही एकदमच असा अर्धा किलो वगैरे करून ठेवू शकता. अगदी सहजासहजी तो 1 ते 1.5 महिना राहू शकतो. इथे बघा मी मिसळ पावची थाळी तयार केलेली आहे, साईडला तर्री ठेवलेली आहे, कांदा, टोमॅटो, दही देखील आपण ठेवलेला आहे आणि जो आपला फरसाण असतो ते देखील ठेवलेला आहे. अगदी सहजासहजी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे. आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील नक्की करा. धन्यवाद. बाय बाय.